एक तरी मुलगी बडबड करते का बघा बरं. आमची पोरं याच्या कानाला पकडेल, त्याच्या शर्टला धरेल. तुम्ही ना अभ्यासाच्या बाबतीत गांभीर्यानं घेत नाही. असं कुठं काय ऐकायचं म्हटलं तर आपलं लक्ष नसतं. आणि त्याचा परिणाम आज प्रत्येक गावात किमान 5-50 पोरं बिनलग्नाची आहेत. मुलीच्या आईवडिलाला टेन्शन नाही तेवढं आज मुलाच्या आईवडिलाला टेन्शन आहे साहेब. एक दिवस असा येणार आहे की या मुली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कुठेतरी यशस्वी झालेल्या असतील. कोण कलेक्टर असेल, कोण तहसीलदार असेल, कोण उद्योग व्यवसायात असेल. कधीतरी सुट्टीला अकोळनेरला येतील. मग एकमेकीला फोन करतील, चल जरा पुण्याला जाऊन येऊ. ती मैत्रीण विचारेल पुण्याला काय. ती सांगेल ते मुलाचे वडील 4 महिने झाले फोन करतायत, मुलगा बघून जा, मुलगा बघून जा. ह्या 5-6 जणी अशी गाडी घेऊन मुलगा बघायला निघणार. आपला भाऊ कुठेतरी दारात रांगोळी काढत असणार. ते येणार असं सोफ्यावर पायावर पाय टाकून बसणार. तुम्ही चहान पोहे घेऊन जायचे. ती असं डोळ्यात डोळे घालून विचारणार, का रे स्वयंपाक जमतो का. पोरींनी जर होकार दिला तर लग्न जमतील अशी परिस्थिती आहे सध्या. त्यामुळं तुम्ही आता पुढचे जरा एक अर्धा तास तुम्ही पण हुशार आहेत, नाही असं नाही, तुम्ही तर प्रचंड हुशार आहात. पण दुर्दैवानं तुम्ही ज्या वयामध्ये ज्या गोष्टी करायला हव्यात त्याकडे लक्ष देत नाहीत. आमच्याकडे एक जण 35 वय झाले, लग्नच जमेना. त्याच्या मित्रानं त्याला विचारलं लग्न जमत नाही काय करावं. तो म्हटला काही नाही, टेन्शन घेऊ नको. मुलीकडचे बघायला आले का पगार जरा वाढून सांगायचा म्हटला, मग लग्न जमतं. ते मुलीच्या वडिलांनी विचारलं पगार किती. यानं जरा अंदाज घेऊन सांगायचं. हे म्हणताय 1.5 लाख. मुलीचे वडील म्हटले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही 1.5 लाख असेल. हे म्हणताय तसा फिक्स 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात देतो म्हटलं. तुम्ही किती दिवस स्वतःला फसवणार आहात. आणि म्हणून इथं जे मुलं मुली बसलेले आहेत, मुली जितक्या शांत बसल्यात, बघू आता मुलं जिंकतायत का मुली जिंकतायत, कोण शांत बसताय. पुढचा अर्धा-पाऊण तास आपल्याला शांततेत घ्यायचं आहे. नीट बसा रे.